माजी आमदार नसीम खान आपल्या बरोबर आहेत। माजी मंत्री नसीमजी, खरं तर मतचोरीचा मुद्दा आहे। तुम्ही देखील पराभूत झाला चांदिवली विधानसभेतून। तुम्ही कोर्टात हायकोर्टात पिटिशन टाकली, तुमच्या इथं मतदार यादीत घोळ आहे, तरी देखील ती घोळ सुधारली जात नाही। आज सत्याचा मोर्चा निघतोय, म्हणून आज मोर्चा काढण्याची ही वेळ आलेली आहे। राहुल गांधीजी काँग्रेस पक्षाने गेल्या 6 महिन्यापासून हा मुद्दा हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यानंतर उघड केलेला आहे आणि निवडणूक आयोगाकडे वारंवार प्रतिनिधिमंडळ जाऊन मागणी करून सुद्धा काही होत नाही, म्हणून आज हे मोर्चा काढण्यात आलेला आहे। वोट चोरीच्या आधारावर ही सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापित झालेली आहे। परंतु जर आज या मोर्चामधनं जर काही निष्पन्न झालं नाही, निवडणूक आयोगाने मतदार यादीमधले घोळ सुधारवले नाही, तर पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे नेते येणाऱ्या कालामध्ये बसून ठरवू आणि निश्चितपणे याचा विरोध आमचा कायम राहील जोपर्यंत हा व्यवस्था सुधारत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।